नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। शहरातील बंद असलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला। तसेच विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर आंदोलनही करण्यात आले। भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी गटावर नागरिकांच्या भावना दुखावणारे निर्णय घेत असल्याचा आरोप केला। शहरातील कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली होत असल्याने याला तीव्र विरोध करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र या आरोपाचे खंडन करत नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी भाजपवरच नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला। बंद कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यात येणार नसून शासनाने ज्या प्राण्यांच्या कत्तलीस परवानगी दिली आहे त्या प्राण्यांची कत्तल संबंधित कत्तलखान्यात करण्याबाबतचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले। ठरावाचा संपूर्ण मजकूर न वाचताच भाजपकडून चुकीचा प्रचार केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। तर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून ही मंजुरी मिळाली असल्याने हा ठराव मंजूर करण्यात आलाय। भाजप नगरसेवकांना पूर्ण अभ्यास नसल्याने ते उलटसुलट भाष्य करीत आहेत। दरम्यान या ठरावाला MIMने पाठिंबा दिल्याचे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। MIMची भूमिका आणि त्यामागील राजकीय गणित यावर चर्चा रंगू लागल्यात। नगरसेवक रफत सय्यद यांनी भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करण्याऐवजी ठरावाला समर्थन द्यावे अशी मागणी केली। आज रोजी सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 6 जो बंद पडलेला कत्तलखाना आहे त्या दुरुस्तीच्या नावाखाली हा कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे। या विषय आला तेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलं की कत्तलखाना हा बंद आहे, गोहत्या बंद आहे कायद्यानुसार, तर हा जो ठराव आहे हा घेण्यात येऊ नये। परंतु सत्ताधाऱ्याने बहुमताने हा मंजूर केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाचा निषेध म्हणून वॉकआउट केला आणि या विषयाला पंकज नामदेव चौधरी आमचे नगरसेवक यांची लेखी हरकत घेतली आहे आणि आम्ही यांच्या जो विषय क्रमांक 6 जो कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही निषेध केला आहे। आणि तरी या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेलाच आणि यांनी बहुमताच्या जोरावर कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि नगरपालिकेच्या समोर आम्ही 9 चे 9 नगरसेवक उपोषणाला बसू असं आम्ही या शहरवासियांना आश्वस्त करतो। आपण गोवंशहत्या ही बंद केली पाहिजे आणि रद्द बंदच केली पाहिजे। आणि हे जे विरोधक होते जे सभा सोडून गेले हे फक्त कॅमेरा स्टंट असतो आणि यासाठीच त्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे। परंतु शिवसेनेचे सगळे नगरसेवक आम्ही सगळेही गोवंशहत्याच्या विरोधात आहोत आणि हे कायमसाठी बंद केली पाहिजे। कोणत्याही आपल्या हिंदू बांधवाचं जी श्रद्धा आहे तिला हानी न पोचण्याचा हे निर्णय आहे आणि म्हणूनच सांगतो की गोवंशहत्या ही बंद झाली पाहिजे। धन्यवाद। आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते। त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह त्याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत। परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला। आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो। जर एखादे पशुवधगृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासन मान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहे। आज निर्णय 2च मार्गांपैकी एक निवडायचा होता। पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर नियमबद्ध स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे। म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे, नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी। जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायचे असतील तर स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता। त्यांनी तसं केलेलं नाही। आज भारत पशुधन
दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे. त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे. पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे. म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहेत. त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे. धन्यवाद. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. किती विषय घेण्यात आले, कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली, कुठल्या विषयावर आक्षेप घेण्यात आला, काय आपण सगळे होताच त्या सभागृहात. सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे. पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले. गोवंश हत्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. बघा, आपण सगळे हिंदू बांधव आहे. आपली गोवंश हत्याला आपली कायमच आपला विरोध राहील. त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनाही सहभाग नोंदवला आहे की हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही. पण शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते शिवसाहेब बाकीची माहिती. आदरणीय मोदी साहेबांनी जो कायदा केला त्या कायद्यामध्ये गोवंशाला बंदी आहे. गोवंश सुरू करण्यासाठी हा ठरावच नव्हता. हा ठराव होता म्हशीच्या वंशाला सुरुवात करायची आणि हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्या हायकोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे सरकारच्या नियमाप्रमाणे स्लॉटर हाऊस बनवायचं. आज आमचं स्लॉटर हाऊस नियमाप्रमाणे नाही आहे. तिथं ज्या सुविधा MPCBच्या निकषाप्रमाणे पाहिजे त्या सुविधा तिथं नाही, म्हणून ते बंद आहे. आता हायकोर्टाने असं म्हटलं आहे की तुम्ही प्राधान्याने कायद्याची पूर्तता करून त्याला सुरू करा. त्याच्यासाठी आम्हाला कन्सल्टंट नेमायचा आहे. आम्ही गोवंश सुरू करणारच नाही, पण ज्याला आदरणीय मोदी साहेबांनी परवानगी दिली आहे त्या म्हशीच्या वंशाला परवानगी नंदुरबार नगरपालिका सुद्धा देईल.